आज माझे आजोबा स्वर्गीय आमदार यादवरावजी भोईर साहेबांचं पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण मान्य सबका साहेब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, माजी नेते, मार्गदर्शक आदरणीय थोरात साहेब, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुनीलजी केदार साहेब, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य हे उपस्थित होते व जिल्ह्यातले महाराष्ट्रातले प्रमुख नेते मंडळी, महाविकास आघाडीतले सर्व आमच्या पक्षाचे सर्व आमदार, आजी माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, माजी हे सर्वांनी आमच्या कामठी विधानसभेतले असंख्य कार्यकर्ते ज्यांनी आम्हाला नुकत्याच झाल्याने निवडणुकीत भरभरून मतदान दिलं, पण त्यांचे मतदान कुठेतरी दिसलेच नाही. ते का नाही दिसले हे सर्व तिथे आज उपस्थित मान्यवरांनी त्याच्यावर आपलं मनोगती व्यक्त केलं. अशा सर्व आमच्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. आज भावना अतिशय इमोशनल असं मी म्हणेल, कारण की माझ्या आजोबासोबत माझे खूप म्हणजे घनिष्ठ, म्हणजे मी त्यांचा सर्वात लाडका घरातला असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. म्हणजे मला राजकारणाचं जे सर्व रस आहे किंवा इंटरेस्ट आहे किंवा आपण ते बालकडू म्हणतो ते त्यांच्याकडून मिळालं आहे. ते अगदी मी लहान होतो 3-4 वर्षाचा त्यांच्यासोबत सर्व मीटिंगमध्ये जायचो. ते मला टेबलच्या मधात सोडून द्यायचे. मी आपली गाडीने खेळत राहायचो आणि ते मीटिंग करायचे, कारण की मी त्यांच्याशिवाय राहतच नव्हतो. म्हणून लहानपणीपासून जेव्हा गडकरी साहेब पालकमंत्री होते त्यांच्या गाडीत बसणे, किंवा अनिल देशमुख साहेब मंत्री होते त्यांच्या गाडीत बसणे, केदार साहेब होते त्यांच्यासोबत बसणे, हे लाल दिव्याची गाडीचे रस मला त्यांनीच तेव्हा दाखवले की राजकारणाचं असं हे असतं, वर्चस्व असतं. ते आपल्या कामातून लोकांचे कसे कामं करतात, आपल्या स्वभावातून कसे लोकांचे मन जिंकतात, हे सर्व त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं. त्यांच्यासोबत मला पवार साहेबांना भेटण्याचं सौभाग्य मिळालं, खूप मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटण्याचं सौभाग्य मिळालं. म्हणून हा अतिशय इमोशनल दिवस आहे.